ठीक आहे. सावकाश सावकाश. हे लय भारी काम झालंय बर का. गुणाचं आहे बर का माझं लेकरू. हा अक्षरा बाई आता तूच सांभाळ याला. हा चल आलेच मी. शौर्य, आत्या का दूध प्यायला सांगत होती माहितीये? दूध प्यायला ना की शक्ती येते. मग तुला ट्रेनिंगला शक्ती हवी की नाही, म्हणून रोज दूध प्यायचं. हा देतो ग्लास. चला जायचं. शौर्य, काय झालं? शौर्य, शौर्य, अरे काय झालं? हा, कोण आहे तिकडे? काही सांगायचंय का तुला? हा बोल बाळा, बोल. तू उर्वशी मामी आणि मामाच्या खोलीत गेला होतास. काय झालं तिथे? काहीतरी बोलत होते माझ्याबद्दल. नाही नाही उर्वशी, यापुढे आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून करावं लागणार आहेत. नाहीतर हिचं पोलिस डोसकं पित्त उकळल्यासारखा सर्गीच वनवा पेटवल. आता नुसतं हिथून पुढे सांभाळून वागायला लागणार नाही, तर मागचं समनवी पुसून टाकायला लागणार. म्हणजे उर्वशी मामी आणि मामाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चाललाय. तर पुन्हा मी ऑफिसला जायला लागले तर तुमची काही हरकत नाहीये ना? नको नको, तू ऑफिसला कशाला? तरी पाणी मुरता याचा अर्थ काय तो शोध घ्यावा लागेल. ठीक आहे. समाधानी बाबा, तुमच्या आशीर्वादानं समद ठीक चाललंय बघा. तुम्ही सांगितलं होतं ना तसंच घडतं आहे समद. बाबा आता येळात येळ काढून तुम्ही एकदा येऊन जा. तुमचं दर्शन झालं म्हणजे मनाला समाधान मिळेल. वय वय, तुमचं स्वागत करायला आम्ही कायमच तयार आहोत. बर ठेवू फोन. आई कोण येतंय? कोणाचा फोन होता? सांगते, तू बस तर खरी. अगं समाधानी बाबांचा फोन होता. समाधानी बाबा येणार आहेत घरी. हो. आपल्या घरावर एकामागून एक संकट सुरू आहेत. जर बाबांचं येणं झालं ना तर मनाला थोडी शांती मिळेल. खरंच आई, ते घरात आले ना की घर कसं प्रसन्न वाटतं. बरं आई, घरातली सगळी कामं झालीत. ऑफिसमध्ये चक्कर मारू का? जा की. पर अक्षरा, म्हणजे तिथं काही अडचण नाहीये ना? तू मगाशीच विचारलंस की आता ऑफिसला जाऊ का, आणि लागलीच निघाली आहेस म्हणून विचारते. नाही नाही, अडचण काही नाही. सगळी कामं झालीत ना. खरं तर यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवता येईल, बाकी काही नाही. असं आहे बाय. मग तर ठीकच आहे, ये जा. त्या दीड दमडीच्या पोरांना नक्कीच हिचं कान भरलं असणार, म्हणून ही उतावळी झालीये ऑफिसला जायला.